जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या मुसळधार पावसाचा जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा फटका बसलेला आहे। आपण आता जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अगदी या ठिकाणच्या जागेला पाण्याच्या तळ्याचं स्वरूप आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। ही जी जागा आहे या ठिकाणी वाहनांची पार्किंगची या ठिकाणी सुविधा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक कामासाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांची वाहने या ठिकाणी चारचाकी वाहन या ठिकाणी पार्क करत असतात। मात्र आता या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मिळेल त्या पद्धतीने या ठिकाणी वाहनांची पार्किंग करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर नो पार्किंगचे झोन आहेत, मात्र नो पार्किंगच्या अगदी बोर्डासमोरच या ठिकाणी जे आहे नागरिकांनी वाहनं आपली उभी केलेली आहे। जी पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे कुठेही मनाला पटेल त्या पद्धतीने नागरिकांनी या ठिकाणी जे आहे वाहनांची बेशिस्तपणे पार्किंग केलेली आहे आणि निश्चितच त्याचा इतर वाहनधारकांना जो आहे या ठिकाणी त्रास होताना पाहायला मिळतो आहे। गेल्या 2 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका या ठिकाणी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील बसला आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी बैठक पार पडली होती। त्यामुळे अजितदादांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे मुरुम टाकून ही जागा सपाटी करण्याचं काम प्रशासनाच्या वतीने केलं जात होतं। मात्र हे काम केल्यानंतरही आता आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे निश्चितच याचा फटका जे आहे वाहनधारकांना बसलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मुसळधार पावसाचा फटका बसल्यामुळे आता वाहनधारकांच्या पार्किंगची जी जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून त्या जागेला तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।